नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आपण जे काही मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे बीड परळी येथे जो काही कृषी महोत्सव झाला होता की आणि ज्या कृषी महोत्सवामध्ये 21 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली की आम्ही आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरच आम्ही मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना जाहीर करत आहोत. आणि याच योजनेमध्ये काय कशा काय कोणत्या योजना असणार आहे, याच्यातनं शेतकऱ्यांसाठी काय फायदा होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. याच्याही आधी आपण बघितलं होतं की ज्या दिवशी ही घोषणा करण्यात आली होती त्याच दिवशी आपण अपडेट घेतला होता. त्याच्यानंतर काही क्लॅरिटी आपल्याला आली आणि आता त्याच्यावर आपण बोलत आहोत मित्रांनो. म्हणूनच म्हणतो आपण अपडेट व्यवस्थित देत असतो. त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब देखील केलं नसेल तर शेजारी लाल बटन जे सबस्क्राईबचं आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबा मित्रांनो, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला नक्कीच मिळत असणार आहे. व्हिडिओला लाईक करायला तर मुळीच विसरू नका. चला तर मग आपण मुद्द्यावर हात घालूया. बघा, जो काही मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आणि त्या घोषणेमध्ये न कुठली क्लॅरिटी दिली न काही दिलं की फक्त सांगितलं की आम्ही फक्त मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना जाहीर करू. त्याच्यानंतर काही क्लॅरिटी त्याच्यामध्ये आली की जसं की जे काही शासनाचे अनुदान आहेत शेतकऱ्यांसाठी, जसं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आहे, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आहे, 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान आहे, नियमित कर्ज परतफेड शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी अनुदान आहेत. नंतर याच्यात पण जे काही शेतकरी पीक विम्यासाठी वाट पाहत असतात त्याचे अनुदान आहेत. सो हे ओव्हरऑल म्हणजे सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी म्हणजे माझा लाडका शेतकरी आणि मी माझ्या लाडका शेतकरीला या सगळ्या योजना देत आहोत. आता या सगळ्या योजना काय आहेत मित्रांनो, जसं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जी आहे ती 2014 ते 2017 सालापर्यंत काय जे काही शेतकऱ्यांचे कर्ज थकीत होते, पीक कर्ज थकीत होते, अशा शेतकऱ्यांचं ते पीक कर्ज माफ करणार होते. त्याच्यानंतर आली तुमची महात्मा ज्योतिराव फुले नियमित कर्जमुक्ती योजना. याच्या अंतर्गत जे काही आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होतं, यांच्या सरकारच्या अंतर्गत जे काही 2019, 20, 21 पर्यंत शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान होतं. आता याच्यामध्ये पण जे काही शेतकऱ्यांच्या याद्या लागल्या, 1 यादी, 2 यादी, 3, 5 याद्या लागल्या मित्रांनो. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या 5 याद्या लागल्या, पण 5ही याद्या लागून काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले नाही. मग याला कारण काय? याला कारण होतं जो काही डाटा शिंदे सरकारच्या काळात उपलब्ध होत नाही असं शिंदे सरकारचं सांगणं होतं. बट याच्याही आधी जे काही देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळेस शिंदे देखील त्याच सरकारमध्ये सामील होते. त्यावेळेसचा डाटा महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजना होती याच्यावेळेस तो कॉपी करण्यात आला, पण संपूर्ण डाटा कॉपी झाला आणि सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भरडला गेला कोण? आपला शेतकरी. आणि आपल्या शेतकऱ्याला काय मिळालं? पैसा आलाच नाही. आणि म्हणून या सगळ्या योजना मिळून एकच योजना राबवायची, ती म्हणजे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी. आणि माझ्या लाडक्या शेतकरीला या योजनांच्या अंतर्गत आम्ही पैसे देऊ. सो अशी ही योजना आहे. आता या योजनेमध्ये काय होणार आहे मित्रांनो की ही योजना म्हणजे जसं की हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असो किंवा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना असो, यांचे जे काही लोकांच्या याद्यांमध्ये नावं आले ज्यांचं EKYC झालंय अशा शेतकऱ्यांना याच्यातनं पैसे मिळणार आहेत. म्हणूनच आता या योजना रिन्यू करण्यात आल्या. आता याच्यात पण मित्रांनो जे काही पीक विमा धारक शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा मिळत नाही, आता 2-3 दिवसापूर्वीच परभणीचा विषय क्लिअर झाला. परभणीमध्ये काहीतरी 200 कोटी रुपये मंजूर झाले. तसेच जे काही इतर शेतकरी आहेत 2021चा पीक विमा पण त्यांना मिळालेला नाहीये. अशा शेतकऱ्यांसाठी सरकार तत्पर असणार आहे. विधानसभेच्या आधी जेवढा पैसा त्यांना लुटायचा आहे, जेवढा पैसा त्यांना द्यायचा आहे तेवढा पैसा देतील आणि नंतर वोट घेतील आणि नंतर परत 5 वर्ष शून्य बसतील. काहीच त्यांना घेणं देणं नाहीये. सो ओव्हरऑल असं आहे मित्रांनो की याच्यातनं ज्या काही सगळ्या योजना त्या योजना याच्यात कव्हर करण्यात येतील. आणि म्हणूनच आता याच्यात पण अजून जर काही शासनाकडून नवीन GR आला किंवा काही माहिती आली तर नक्कीच आपण तुमच्यापर्यंत ती पोहोचवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करा, म्हणजे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळतील. धन्यवाद.